जन समस्याओं के निवारण का प्रभावी मंच जन संवाद। हाल ही में एरोली के विधायक गणेश नाइक के नेतृत्व में संपन्न जन संवाद के दौरान नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम के कर्मचारी व अधिकारी के शिष्टमंडल ने अपनी समस्या का निवेदन लेकर विधायक गणेश नाइक से मुलाकात की। उन्होंने गणेश नाइक के समक्ष मदद की गुहार लगाते हुए उनसे सहकार्य की अपेक्षा की। शिष्टमंडल ने अपना निवेदन गणेश नाइक को सुपुर्द करते हुए मांग की कि नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम के अधिसंघ के पद पर कार्यरत कर्मचारियों के साथ आज अन्याय हो रहा है। कर्मचारियों को सेवा का लाभ प्रशासन के माध्यम से नहीं दिया जा रहा। उन्होंने कहा कि 14 दिसंबर 2022 के सरकारी निर्णय के अनुसार सेवा विषयक व सेवा निवृत्ति के सभी लाभ उन्हें प्रदान किए जाएं। इस दिशा में गणेश नाइक उनकी मदद करें। इतना ही नहीं, उन्होंने नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभाग द्वारा अनुकंपा और पदोन्नति नहीं दिए जाने का भी मुद्दा उठाया। साथ ही उन्होंने छुट्टियां, वेतन में बढ़ोतरी, डीए नहीं प्रदान किए जाने का भी मुद्दा उजागर करते हुए कर्मचारियों के साथ होते अन्याय को उजागर किया। उन्होंने गणेश नाइक से इन तमाम मुद्दों पर सहकार्य की मांग की। आम्ही परिवहन मधून आलेले आहेत। नवी मुंबई परिवहन पालिकेतले आम्ही कर्मचारी आहेत। आमच्या समस्या आहेत, आम्हाला पालिकेने परिवहन मधून अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहे, पण 14/12/22 नुसार आम्हाला सर्व सेवाविषयक सेवानिवृत्तीचे लाभ देय आहे, पण परिवहन मधून आम्हाला आजपर्यंत सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभ देत नाहीत। आमच्या जानेवारी 24 पासून रजा बंद केलेल्या आहेत, वेतनवाढ देत नाहीये। बरेचसे काही अशा अडचणी आहेत की ते आमचे 2019 नुसार त्यांनी अधिसंख्य केल्यामुळे आम्हाला 2019 बेसिक वगैरे टाकतात। फार मोठी आमची समस्या घेऊन आम्ही नाईक साहेबांकडे आलो, तर त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या अधिकाऱ्यांशी ते बोलून आम्हाला परत बोलवणार आहे। कर्मचारियों को न्याय दिलवाने के लिए कर्मचारियों की इस न्याय हक की लड़ाई को कानून के दायरे में रखकर आगे ले जाने वाली उनकी वकील एडवोकेट अनुषा शेट्टी ने इस मुद्दे पर कहा कि वे इस मुद्दे को लेकर नवी मुंबई मनपा आयुक्त से लेकर परिवहन विभाग और संबंधित विभाग तक आवाज उठा चुकी हैं, मगर हर बार नतीजा शून्य रहा। उन्होंने कहा कि जब सरकार निर्णय का हवाला देने के बावजूद भी प्रशासन अगर टस से मस की भूमिका अख्तियार नहीं करता तो अब न्याय के लिए वे उच्च न्यायालय का दरवाजा खटखटाएंगी। अनुसूचित जातीच्या जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरलेल्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सेवा निवृत्ती विषयक लाभ मंजूर करण्याबाबत तर ह्या संबंधामध्ये मी दिनांक 6/5/2024 ला या माझ्या अर्जदारांचे ॲडव्होकेट म्हणून माझ्या मार्फत एक व्यवस्थापक विभाग परिवहन यांना लेटर देण्यात आलं की ह्यामध्ये GR असून सुद्धा माझे जे 9 कर्मचारी आहेत त्या 9 कर्मचाऱ्यांना त्यांची वेतनवाढ 2019 पासून थांबवण्यात आली आहे। आता 2019 ला थांबवून 2020 ला त्यांची ऑर्डर काढून आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालेत। माझ्या अर्जदारांना त्यांच्या सेवा विषयक जे लाभ आहेत, त्यांच्या सुट्ट्या आहेत, त्यांचे पगार आहेत, त्यांचे वेतन आहेत, ह्या सर्वांवरती खूप मोठा परिणाम झालाय। त्याच्यामुळे मला ह्याचा पाठपुरावा करणं आणि सदर संदर्भ जे काय रिलेटेड ऑफिसर्स आहेत आणि डिपार्टमेंट आहेत त्यांना हे कळवणं फार माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं, कारण का शेवटी हा मुद्दा त्यांच्या सॅलरीचा आहे। त्यांच्या सॅलरीवरती ह्याचा परिणाम दिसतोय आणि त्यांनी लोन्स काढलेले आहेत, त्यांचे डे टू डे बाकीच्या गरजा आहेत, त्यांची मुलं शिकतायत, तर हे खूप ऐरणीचा हा मुद्दा आहे। आणि फक्त माझे 9 कर्मचारी नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावरती जवळजवळ 80,000 लोक आहेत, कर्मचारी आहेत, ह्या विषयाचा फटका त्यांना बसतोय। तर माझं संबंधित जे ऑफिसर्स आहेत, जो व्यवस्थापन विभाग आहे, परिवहन विभाग आहे, प्रशासकीय विभाग नवी मुंबई महानगरपालिका आहे, त्यांच्याशी मी भेट घेतली, त्यांच्याशी माझं डिटेल ह्या विषयावरती कंटिन्यूस चर्चा चालू आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम GR मध्ये असं कुठेही म्हटलं नाहीये की त्यांना तुम्ही वेतनवाढ द्या, पण 14/12/2022 चा जो GR आहे त्याच्यामध्ये ठळकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की अनुकंपा आणि पदोन्नती
हे 2 लाभ वगळता बाकी सर्व सेवा विषयक लाभ त्यांना द्यायचे आहेत. आपल्याकडे मॅटची ऑर्डर आहे जी 2020ची आहे. त्या मॅटच्या ऑर्डरमध्ये, मॅट जर कोणाला कळत नसेल तर मी सांगते, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई ह्यांची आपल्याकडे ऑर्डर आहे. त्या ऑर्डरमध्ये त्यांनी दिलंय की ह्यांना जरी तांत्रिक खंड आहे 1 दिवसाचा, हे म्हणतात मॅडम तांत्रिक खंड आहे, ठीक आहे ना, तांत्रिक खंड असला तरी त्यांच्या ज्या सेवा विषयक त्यांचे जे लाभ आहेत त्यासाठी ते अनुज्ञ आहेत. तर माझी प्रशासकीय अधिकारी जे कोणी संबंधित असतील त्यांच्या माझ्या भेटी झालेल्या आहेत. तर त्यांना माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही हा मुद्दा लवकरात लवकर हिअरिंगसाठी घ्यावा, मला अपॉर्च्युनिटी द्यावी की मी हा मुद्दा तुमच्यापर्यंत आणू शकते परत एकदा, आणि माझ्या अर्जदारांच्या बाबतीत तुम्ही जे काय आहे ते सकारात्मक निर्णय घ्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.